कोशिंबीर म्हटलं की पहिल्यांदा डोळ्यासमोर येते ती म्हणजे काकडी. काकडीवरती आपल्या सगळ्यांचं विशेष प्रेम आहे. याच काकडीची खमंग काकडी आज आपण बनवूया. मधुगंधाज रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे. यासाठी आपण 3 कवळ्या काकड्या घेतलेल्या आहेत. साधारण 250 ग्रॅम काकड्या आहेत. ह्यांना छान व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे. आता ह्यांना पील करून घेऊया. पील करून झाले की ह्यांचे डोके आपल्याला कट करून घ्यायचे दोन्ही साईडचे, आणि त्यांना अशा प्रकारे गोल 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 आपण काकडीवरती करून घ्यायचं. ह्याने काय होतं, काकडीचा काही कडवटपणा असेल किंवा काय थोडासा जो पांढरं पाणी असतं ते सगळं निघून जातं. आता या काकड्या आपण चॉप करून घेऊया. मी इथं या काकड्यांचे 4-4 भाग करून चॉपरच्या साहाय्याने ह्या काकड्यांना एकदम बारीक चॉप करून घेते. जर तुमच्याकडे हे चॉपर नसेल तर तुम्ही सुरीने अशा प्रकारे बारीक बारीक तुम्ही काकडे करून घेऊ शकता. पण चॉपर वापरल्याने काय होतं की हेच काम अतिशय सोपं आणि झटपट पद्धतीने होतं. आणि हे चॉपर आजकाल सहज कुठेही मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन मिळतात, त्यामुळे मी हे चॉपर वापरते. सगळ्या काकड्या आता तुम्ही बघू शकता आपल्या किती छान बारीक चॉप करून झालेल्या आहेत. या काकडीवरती आता आपण भरपूर मीठ टाकू. या काकडीला साधारण 10 मिनिटं ठेवून देऊया. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. 1/4 कप भाजलेले शेंगदाणे आता आपण एक उकळीत टाकून ह्याला आपण जरा ओबडधोबड कुटून घेऊया. तुम्ही बघू शकता छान आपले शेंगदाणे कुटून झालेले. 2 ते 3 बारीक हिरव्या मिरच्या कापून घेऊया. तुम्ही बघू शकता इकडे आपल्या काकडीला भरपूर पाणी सुटलेलं आहे. आता ह्या काकडीला आपण पिळून घेऊया. हातानेच पिळून घेऊया. भरपूर पाणी निघतंय. व्यवस्थित सगळं पाणी काढून घेऊया या काकडीमधलं आणि हिला एका वेगळ्या बाउलमध्ये ठेवून देऊया. पूर्णपणे पाणी आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे, म्हणजे आपली खमंग काकडी एकदम छान होते. पाणी काढून झाले. आता या काकडीवरती आपण चॉप केलेले हिरव्या मिरच्या टाकूया आणि ओबडधोबड जे आपण कूट बनवला आहे शेंगदाण्यांचा तो टाकूया. मुठभर कोथिंबीर आणि 1 टेबलस्पून खवलेलं फ्रेश ओलं नारळ हे सगळं टाकून आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ही काकडीची कोशिंबीर खायला खूप टेस्टी लागते. उन्हाळ्यात फक्त काकडीची अशी कोशिंबीर केली ना तरी तुम्हाला खूप आवडेल. साधारण बऱ्याच लग्न समारंभांमध्ये किंवा प्रोग्राम्समध्ये ही काकडीची कोशिंबीर अशा प्रकारे केली जाते. आता आपण फोडणीसाठी तडका पॅनमध्ये 1 टेबलस्पून तूप टाकूया. गरम झाले की यावर आपण अर्धा टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून जिरे आणि अर्धा टीस्पून हिंग टाकूया. मस्त छान फोडणी करून घेऊया आणि ही फोडणी आपल्या खमंग काकडीवरती टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. शेवटी ह्याच्यावर आपण साधारण आवडीप्रमाणे तुम्ही थोडी साखर टाका
आणि सगळं मिक्स करून आपली छान मस्त खमंग काकडी तयार आहे। नक्की आस्वाद घ्या या रेसिपीचा आणि कशी वाटली ते मला कळवा। अशाच छान छान रेसिपीजसाठी मधुगंधाज रेसिपीजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। ईट हेल्दी, स्टे ब्लेस्ड। थँक यू।